हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर कशा आहात सर्वजण. तर आता 2 दिवस झालं बघा पाऊस उघडलेला आहे. छान असं खडखडीत ऊन पडते. तर काल पण उघडला होता आणि आज पण. त्यामुळे मग सकाळी काल झाडून घेतलं होतं. आज थोडासा कचरा झालेला होता. ते म्हणलं ते पण झाडून घ्यावं. आता रोजच्या रोज असं झाडलं की मग जास्त काही कचरा होत नाही. आणि पावसाळ्यात कसं जास्त पालं पडत नाही झाडांची, थोडंफारच हे असते. उन्हाळ्यामध्ये कसं जास्त कचरा होतो तसा पावसाळ्यामध्ये एवढा नाही होत. मग अंगण झाडून घेतलं. आता मुलांची परीक्षा चालू आहे तर मग दुपारीच येतात. मग थोडीशी भांडी होती दुपारच्या जेवणाची, मग ती प्रांजूला म्हटलं धुवून घे. आता बरेच दिवस झालं म्हणजे कशातच हेल्प करत नाहीत. परीक्षा आहे टी व्ही बघत बसतात उशीरपर्यंत. आणि काम सांगितलं की आमची परीक्षा आहे. मग त्याला कृष्णाचा जरा अभ्यास घ्यायचा होता म्हणल्यानंतर मग तिनं ही भांडी धुवून घेतली. आता भांडी बऱ्यापैकी धुवायला जमतात. छोटीमध्ये प्लेटा वगैरे, जेवलेली ताटं म्हणजे वाटी ही अशी. बाकी कढई तवा असला नाही जमत अजून घासायला, पण हळूहळू म्हणलं शिकवावं. कृष्णाचा अभ्यास घ्यायचा होता. आता परीक्षा चालू आहे. उद्या मॅथ्सचा पेपर आहे आणि त्याला आज इंग्लिशचं शिकायचं आहे. त्याचं असंच असते. आणि आता मच्छर बाहेर, गवत पण आता वाढलेलं आहे. मच्छर भरपूर असं मच्छर झालेले आहेत. आता हे 5 टाईम आहे तरी पण एवढं मच्छर चावायला लागलं होतं. मग गुड नाईटचं लावून ठेवलं जरा वेळ. आहे ना 5 आता ही शेप्स शिकायचे राहिले फक्त प्रांजूचे. शेप्स बोलायची का? हे कुठला शेप आहे? Triangle, oval, round, square, rectangle, round, oval, triangle. हे स्पेलिंग विचारणार ते. त्याचा अभ्यास करून झाला की नंतर मग ब्लाऊज कट करायला घेतले. आता ब्लाऊज शिवून द्यायचे आहेत गणपतीच्या ह्याच्यात. शेजारच्या काकू आल्या होत्या, चहा पावडर पाहिजे होती त्यांना. मग त्यांना प्रांजूला दिली आणून. वाटीमध्ये नको, त्यांचं काय होतं भांडी घेऊन जातात आणि भांडीच रिटर्न देत नाहीत. त्यामुळं काही जर न्यायला आले त्यांना पेपरमध्ये दे म्हणतात. नाहीतरी येता येतं पाठीमागं झाडाचं पान तोडून घेतात. आळूची पानं आहेत माझी तिथं, तीच तोडून आणतात आणि त्याच्यावरती घेऊन जातात. भांडी द्यायचीच विसरतात त्या. नंतर मग मी 3 ब्लाऊज होतं ते एक सोबतच बसल्यानंतर कट करून घेतलं. आज आरती लावायचं टाईम होतं म्हणल्यानंतर
कट करून अगोदर घेतलं, ते आवरून ठेवलं आणि नंतर मग म्हणलं संध्याकाळची दिवाबत्ती करून घ्यावी. कारण एकदा उठलं की ना परत डबल बसायचं म्हणलं की हे घरातून आपण शिवत असलं की असं होतं. हे करत करत ते मग मध्ये मध्ये सारखा गॅप पडतो असा. तर तिन्ही पण ब्लाऊज अस्तरचंच आहेत आणि गणपतीच्या ह्याच्यामध्ये शिवून द्यायचे आहेत ते ब्लाऊज मला. तर अस्तर कट करून अस्तर अगोदर धुवून सुकवून घेते, व्यवस्थित बसतात मग. आणि अस्तर कट करून मग ब्लाऊज पीस कट करून घेतलं. आता गणपती बाप्पा यायची त्यांची पण तयारी चालू आहे, साफसफाईला पण सुरुवात केली. थोडं थोडं म्हटलं कारण परीक्षा आहे, अभ्यास पण घ्यायचा आहे आणि शिलाईचं पण काम आहे. ते करत करत मग सकाळ संध्याकाळ म्हणजे असं संध्याकाळी नाही साफसफाईच काढत, सकाळचं शक्यतो सकाळचं अगोदर आंघोळीच्या अगोदर लवकर उठले की सकाळचं करून घेते बऱ्यापैकी. मग नंतर बाकी नाश्ता वगैरे स्वयंपाक. कसं मुलं घरात असले की मग वेळ गेलेला कळत नाही, बराचसाच वेळ निघून जातो त्यांच्या ह्याच्यातच. आणि कृष्णाचा कसा अभ्यास घ्यायला बराचसाच वेळ द्यावा लागतो, बसत नाही पटकन आणि थोडा शिकायला पण वेळ जातो. त्यामुळं मग परीक्षा होईपर्यंत हे थोडंसं असंच रुटीन राहणार. पण मग जसा वेळ भेटतोय तसं एक एक तयारी करून ठेवली तरी. गणपतीच्या ह्याच्यात कसं गौरी गणपती घरामध्ये बसवत असेल तर मग सगळी साफसफाई वगैरे करून घ्यायला लागते. त्यामुळं मग एक एक असं आवरायचं चालू आहे. धावपळ आत्ताच चालू झालेली आहे. तर हे करून झालं, कट करून झालं. त्यांना मगाशी दुधातला शिरा बनवून दिला होता, थोडासाच खाल्ला नाही. आता भूक लागली म्हणल्यानंतर परत मग तो घेऊन बसला खायला. आणि संध्याकाळी आज काही कणिक मळून ठेवली होती 5च्याच दरम्यान कामावरून झाल्यानं. मग दुपारी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती डाळ कांदा करायला. आता त्यांनी नाहीत म्हटल्यानंतर मग सुकी भाजी फक्त असली तर मुलांना सुकीच आवडते पातळ भाजीपेक्षा. मग संध्याकाळी फक्त डाळ कांदा बनवायचा होता, दुपारी डाळ भात बनवलेलं होतं. मग तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं, तेजपत्ता आणि 2 लवंग टाकल्या होत्या. त्यानं छान चव येते. आणि भरपूर असा कांदा घ्यायचा, कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. त्याच्यामध्ये हळद, थोडंसं आपलं रेग्युलर काळं तिखट असतं ते आणि गरम मसाला, थोडीशी धण्याची पूड. आता मुलं जास्त तिखट खात नाहीत त्यामुळे मग तिखट अगदीच कमी टाकते. आणि अगोदर असंच एक 5 मिनिट असं शिजवून घेतली वाफेवर. पण डाळ तशी शिजत नाही पटकन, वेळ जातो म्हटल्यानंतर नंतर थोडंसं पाणी घातलं आणि शिजवून घेतली आणि बाजूला लगेच चपाती पण करून घेतली. सुकी भाजी असेल तर मग चपाती खातात, पातळ रस्सा भाजी जास्त आवडत नाही. मग त्यामुळं मग असं डाळ कांदा वगैरे खायला बरं वाटतं. त्याच भाज्या खायचं म्हणलं की कंटाळा येतो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.